शिवसेना सांडपाडा विभागाच्या वतीने विद्यमान नगरसेविका कोमल वासकर व युवा सेना नेते सोमनाथ वासकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। स्वराज्य स्थापनेसाठी मराठी राजांनी व मावळ्यांनी शिवकालीन युगात मोगलांना चारेमुंड्या चित करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला याची माहिती आजच्या पिढीला प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक हेतू व प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे केला असल्याचे मत आयोजक शिवसेना युवा नेते सोमनाथ वासकर यांनी व्यक्त केले आहे। या ठिकाणी आमच्या शिवसेना सांडपाडा विभागाच्या वतीने शिवकालीन अस्त्र आणि दुर्ग कड किल्ले यांची माहिती आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले आहे। त्याचं एक सांगण्याचं तात्पर्य असं की आजची जी काही तरुण पिढी आहे किंवा आपला जो शाळेतला जाणारा वर्ग आहे तो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्या ठिकाणी किल्ल्यांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय शिकवलं जात असेल नसेल या मात्र शंका आहे। परंतु या ठिकाणी जे आमचे दुर्गवीर आहेत निलेशजी सकट त्यांनी खूप एक ठेवा त्यांनी जतन केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आज मला स्वतःला समजलं की या ठिकाणी सांडपाडा गावाचा एक सांडपाडा नावाचा राजा होता। तो राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढला, संभाजी राजांच्या विरोधात लढला, त्याचा पराभव केला। असं सांडपाडा गावाचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून आज आम्हाला समजलं। एवढी माहिती त्यांच्याकडे जतन आहे। हीच माहिती म्हणजे नव्या मुंबईतली काय जेवढे गड किल्ले आहेत, आज कोपरखण्याचा किल्ला असेल, बेलापूरचा किल्ला असेल, जेवढे काही सर्व काही माहिती त्यांच्याकडे आहे। म्हणजे नव्या मुंबईचं या शिवकालीन अस्तित्व काय होते, त्यांचा काय ठेवा होता, इथल्या जे काही रहिवासी होते, त्यांनी प्रकल्पग्रस्त होते, स्थानिक मिठागर होते, जे काही आगरी कोळी समाज होते, त्यांनी या शिवाजी महाराजांना कोणत्या प्रकारची मदत केली ही माहिती त्यांच्याकडून आम्हाला उपलब्ध झाली। आणि हीच माहिती आम्ही आजच्या पिढीला सांडपाडा वासियांना, सांडपाडा विभागात जेवढ्या काही शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। या प्रदर्शनात सांडपाडा विभागातील नवी मुंबई मनपा व खाजगी शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी भेट दिली व आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। या प्रदर्शनात आम्हाला खूप काही शिकायला भेटले। इथं शिवकालीन प्राचीन अस्त्र शस्त्र पाहायला भेटली व शिक्षणासाठी पुढे हेल्प झाली। शिवकालीनचे साहित्य पाहायला भेटली जे आम्हाला प्रत्यक्षात कधी पाहायला भेटली नसती। म्हणून आम्ही कोमलताई व सोमनाथ दादा मान्यश्री यांचे आभारी आहोत। मला खूप आनंद झाला कारण की या प्रदर्शनामध्ये शिवाजी महाराजांचे ते प्राचीन काळामधले हत्यारे होते ते आम्हाला दाखवण्यात भेटले। आणि मी आणि या ठिकाणी जे काका आहेत त्यांनी आम्हाला माहिती पण सांगितली शिवाजी महाराजांची। तर मी कोमलताई वासकर आणि सोमनाथ वासकरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला भेट देण्याची संधी दिली। आमच्या या सांडपाड्यामध्ये आमचे माझे नगरसेवक श्रीयुत सोमनाथजी वासकर यांनी जे प्रदर्शन भरवले आहे ऐतिहासिक अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन आहे आणि ते बघण्यासाठी आम्हाला आमंत्रण केलं। आमची संपूर्ण शाळा 18-19 आलेली आहे। तर याच्यामध्ये इतकी उत्कृष्ट माहिती आहे की पौराणिक सालापासून ज्या काही वस्तू आहेत पुराणकाळ शिवाजी महाराजांच्या काळातल्या किंवा जो प्राचीन इतिहास आहे त्या इतिहासातलं अतिशय चांगल्या प्रकारचं साहित्य प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। माझ्या विद्यार्थ्यांना, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे साहित्य अतिशय उत्कृष्टरित्या जवळून पाहता आलं, त्याची माहिती घेता आली, त्याची माहिती सादर करू शकतील ते विद्यार्थी आणि इतिहासाचं पूर्ण चांगल्या प्रकारचं ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। एवढी चांगली माहिती आम्हाला उपलब्ध झालेली आहे। अशी प्रदर्शनं भरली पाहिजेत कारण आपला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्याला आपण म्हणतो वैभवशाली महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असं आपण ज्याला म्हणतो, जे आपण संबोधलं जातं, ही अशी शस्त्र प्रदर्शनं इकडे झाली पाहिजेत, दाखवली पाहिजेत। याच्या माध्यमातून आपल्याला कळतं खरं तर आपल्याला इतिहास काय होता आणि हे एक माध्यम आहे ज्यातून आपण शोधू शकतो की आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय होतं, महाराष्ट्र घडला कसा। सदर प्रदर्शनामुळे विद्यार्थी व नागरिकांना शिवकालीन इतिहास प्रत्यक्षपणे अनुभवता आला असल्याचे स्थानिक शिवसेना नगरसेविका कोमल वासकर यांनी सांगितले। इकडे मुलांना पुस्तकात फक्त बघण्यापुरतं होते चित्र अशी, पण इथे स्वतःहून समोरासमोर बघून ते जास्त लक्षात राहतं कारण की आपण एखादी स्टोरी सांगण्यात आणि जी ॲक्टिंग करून करतो त्या प्रमाणात जशी मुलांना जास्त लवकर समजतं। आज जे आम्ही प्रदर्शन किल्ले आहेत, गड आहेत किंवा शस्त्र जे आहेत ते सांगून मुलांना माहिती दिली तर ती जास्त त्यांच्या लक्षात राहणार आहे आणि आम्हालाच माहिती नव्हतं तर आम्हाला आमच्या पुढच्या पिढीलाही ह्या बाबतीची माहिती जास्तीत जास्त मिळेल आणि त्या पुढे सांगतील। आम्ही आमच्या वॉर्डामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यांना लेटर दिलेले आहेत। पालिकेतली शाळेतली मुलं आहेत, 7 डेज मधल्या मुलं येणार आहेत, कानन आणि आजूबाजूचे जे रहिवासी आहेत सर्व जे म्हाताऱ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण इथे येणार। भविष्यातही अशा प्रकारचे इतिहास व वर्तमान काळाची सांगड घालणारी प्रदर्शनी भरवण्याचा मानस असल्याचा शिवसेना नेते व आयोजक सोमनाथ वासकर यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन असीम शेख सोबत सुदीप घोलप, सांडपाडा पालिका प्रशासन।